नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात कलावंतांनी रांगोळीतून साकारले हरवलेले रामायण. हरवलेले रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटले आहे. कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचं दर्शन यातून घडेल, असं प्रतिपादन ठाण्याचे भूषण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केले. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये रंग भरण्यास प्रारंभ झाला आहे. नौपाडा विष्णुनगर येथील महापालिका शाळा क्रमांक 19 येथे वेद कट्टी यांच्या रंगावली परिवाराने साकारलेल्या रंग रामायण रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रकार बोधनकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, सचिव डॉक्टर अश्विनी बापट, विश्वस्त अरविंद जोशी, विद्याधर वालावालकर, वंदना विद्वांस, निमंत्रक तनय दांडेकर, सहनिमंत्रक निखिल सुळे, भरत अनिखिंडी, शंतनू खेडेकर, कुमार जयवंत इत्यादी उपस्थित होते. गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाचे हे 9वे वर्ष आहे. आपल्या व्यस्त दिनचर्येतून रांगोळी साकारणाऱ्या कलावंतांचे कौतुक करून चित्रकार बोधनकर यांनी हरवलेले रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटल्याचे सांगितले. कला अधिक रामायण आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातून घडेल. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हे जुने वैभव कलेतून पुढे आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. आज कलाकार उदंड झालेत पण रसिक घटले आहेत, तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलपासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचं आवाहन बोधनकर यांनी केले. यावर्षी गुढीपाडव्याला कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्याबरोबर परत काम करण्याची संधी मिळाली आणि एक चांगला प्रयोग आपण करण्याचा जो प्रयत्न केलाय तो यशस्वी झाला असं मला वाटतंय. पण याच्यापेक्षा आणखीन आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतील आणि कराव्यात असं मला वाटतंय. पण आज जी रांगोळी आपण साकारलेली आहे रंगवलीच्या कलाकारांनी सगळ्या, त्यांनी रंग रामायण एक रामचरित्रावरती आधारित असं रांगोळीचं प्रदर्शन भरवलेलं आहे. आपण आज उद्घाटन झालंय आणि याच्यामध्ये आपण रामजन्मापासून ते अयोध्या आगमन अशा पद्धतीनं 21 रांगोळ्यांचं आयोजन केलेलं आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि रंगवली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे श्रीरामचंद्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन आपण आणि तसेच आपलं शिवाजी महाराज राज्याभिषेकाला 300 वर्ष आपलं पूर्ण होत आहेत, 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण आरमार प्रदर्शन ठेवलेलं आहे. या प्रदर्शनाची आत्ताच आपण उद्घाटन विजयराज बोधनकर यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून घेतलं. हे आजपासून 10 तारखेपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 8 चालू राहील, दिवसभर चालू राहील. तर सगळ्या नागरिकांनी हा आस्वाद घ्यावा आणि तसेच त्यांचे रंगवली परिवारचे जे काही कलाकार आहेत त्यांचे खरंच मी आभार मानतो. ते दिवस रात्री इथे कष्ट करून खूप सुंदररित्या म्हणजे प्रत्येक रांगोळीचे जो राम आहे नंतर जटा आहे त्या प्रत्येकाचे एक्सप्रेशन हे बघण्यासारखे आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करतो की इकडे प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने ही रांगोळी आवर्जून बघावी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे. दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवास लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे 17वे वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष अशी एकूण 29 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे. या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येतात. मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 ते रामनवमी बुधवार 17 एप्रिल 2024 पर्यंत हा उत्सव येथे सुरू राहणार आहे. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील अशी या देवीची ख्याती आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य शास मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. तर 9 दिवस येथे विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. या मंदिराची उंची 70 फूट अशी आहे, तर देवीची सभा मंडप 24 बाय 24 फुटाचा असणार आहे. त्यामध्ये प्रभू श्री राम मंदिराचा गाभारा 16 बाय 16 फुटाचा असणार आहे. तर नरेंद्र बेडेकर आणि अश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेखा आखण्यात आलेली आहे. तर जास्तीत जास्त भाविकांनी या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे. दाखवा ना, राम मंदिर दाखवतो तुम्ही, असं नाही तुमचा फेस होता पाहिजे. एक मिनिट ओ भाई साहेब ओ. सर्व ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा हा उत्सव चैत्र नवरात्रोत्सव उत्सव या ठिकाणी उद्या चैत्र शुद्ध गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या पासून सुरू होऊन रामनवमी पर्यंत हा सुरू असतो. या उत्सवामध्ये संपूर्ण ठाणेकर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सामील होऊन देवी माचं दर्शन घेऊन देवीची सेवा करण्याचा लाभ घेतात. अशा या उत्सवामध्ये संपूर्ण ठाण्यातील जनता मैदान पूर्ण तुडुंब भरलेलं असतं. देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो लोकांची गर्दी होत असते. त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होत असतात. या ठिकाणी 9 दिवस त्या कार्यक्रमादरम्यान ठाण्यातील सर्व क्रीडा क्षेत्र असो, साहित्य क्षेत्र असो, अशा क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देण्यात असतो आणि इतर त्याचप्रमाणे समाजातील लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित समाजातील घटकांचा सुद्धा सन्मान इथे केला जातो. उदाहरण TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सोमवार
सोमवारी 8 एप्रिल रोजी फाल्गुन कृष्ण अमावस्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे ग्रहणाविषयक कोणतेही धार्मिक नियम भारतात पाळण्याची जरूर नाही. हे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतील विविध राज्यातून दिसणार आहे. मंगळवार 9 एप्रिल रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, गुढीपाडवा आहे. त्या दिवशी शालिवाहन शके 1946चा प्रारंभ होत आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध नाही, अशी माहिती यावेळी खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दाकृ सोमन यांनी दिली. सोमवार 8 एप्रिल रोजी फाल्गुन कृष्ण अमावस्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे आणि हे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. त्यामुळे ग्रहणविषयक धार्मिक नियम जे पाळायचे असतात ते भारतात पाळण्याची जरुरी नाही आहे. हे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेच्या विविध राज्यातून दिसणार आहे आणि तेथून ते लोक तिथून पाहणार आहेत. अर्थात आपल्याला माहिती आहे मंगळवारी 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे, चैत्र शुक्ल प्रतिपदा, 3:30 मुहूर्तातील दिवस. शालिवाहन शके 1946चा प्रारंभ मंगळवारी 9 एप्रिल रोजी होणार आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणेच आपण उत्साहानं साजरा करायचा आहे. गुढी उभारायची आहे, पूजन करायचं आहे, पंचांग वाचन करायचं आहे. आणि खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळं ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम सोमवारी पाळायची जरुरी नाही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.